कोण येणार इथं निवडून भागात? अर्चना कोराणे. आणि आता जरी त्यांना 20 जरी दिलं तर आम्ही खाऊ शकतो त्यांनी, असे आम्हाला विश्वास आहे. देवगुणाचं माणूस आहेत ते आमचं साहेब, आम्ही त्यासनी विसरणार नाही. येणारच, आम्हाला गॅरंटी गॅरंटी एक फोन मारल्याबरोबर येतात. अर्चना उत्तम कोराणे काय भाजपाकडून उभे आहेत आणि त्यांचंच वारं जास्त आहे आता. अर्चना उत्तम कोराणे आहेत ना, त्या म्हणजे कसं महिला गट कसा असतो, म्हणजे प्रत्येक महिलांच्या पाठीशी त्या म्हणजे उभे राहतात. काही संकट असतील, काही कोणाची म्हणजे आर्थिक व्यवस्था. भागात जे समस्या आहे ती त्यांनी 100% सोडवलेली आहे. आता 40 वर्ष इथे रस्ता नव्हता, आता कोणाचा म्हणजे मग रस्ता झाला आहे. गटर पण करा, आता रस्ता पण केला, त्यांच्यामुळे रस्ता झाला. 40 वर्ष आमचा रस्ता नव्हता. अर्चना कोराणे त्या हक्काचा माणूस आहे आणि कधीही बोलला तर रात्रीच उठून येणार आहे. सध्या तरी आता ह्या भागात तरी विकास चांगला झाला आहे. रोड झाले आहेत, त्यांनी ड्रेनेज लाईन टाकले. कोण करेल तुमचं काम? आमचा उत्तम कोराणे करणार साहेब. कोराणे साहेबच आम्हाला पाहिजे. आम्हाला रात्री 12 वाजता जरी आम्ही त्यांच्या घरात गेलो तरी आम्हाला साथ देते. आणि आत्ताच असं नाही, गेली 15 वर्ष आपली ही सीट आलेलीच आहे आणि आमचं तरी पूर्णतः पाठिंबा त्यांना. अर्चना उत्तम कोराणे घर पोच आम्हाला गोरगरिबासनी तिने बघितलंय. साहेब हे कधी बी गोरगरिबांसाठी उभारलेला माणूस आहे. हो, ड्रेनेज केलं, रस्ता केला. सध्या महायुतीचे यावेत अशी इच्छा आहे. नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. प्रचार, त्याच्यानंतर सभा, मिसळ पे चर्चा, ह्या सगळ्या गोष्टींना खूप रंग आलेला आहे. पण ह्या दरम्यान लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय, लोकांना काय हवं आहे, काय नको आहे, हे जाणून घेण्यासाठीच आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये. तर जाणून घेऊया या लोकांच्या मनातला नगरसेवक कसा आहे किंवा यांना कसा नगरसेवक पाहिजे आहे. मावशी, बऱ्याच वर्षांनी निवडणुका लागल्यात आता नगरसेवकच्या. मग इतके वर्ष प्रशासन कारभार सांभाळत होतो, चांगला कारभार सांभाळलाय का? नगरसेवकाची गरज वाटते तुम्हाला? पाहिजे की नव्हतं? का पाहिजे नगरसेवक तुम्हाला? आमच्या घरात आम्ही 82 पासून राहिलो. आम्ही लहान लहान मुलं होती तेव्हा पण 82 पासून आम्ही इथं हाल काढले चपरात. आणि आता बैठक आम्हाला पापीट कार्ड मिळालं नाही, एवढंच आम्हाला मागायचं, दुसरं काही नाही बोलायचं. मग तुम्हाला काय वाटतंय की हे काम कोण करून देऊ शकेल? करणार आमचे माणूस देणार. कोण करेल तुमचं काम? आमचा उत्तम कोराणे करणार साहेब. कशावरून वाटतं? नाही, आम्हाला विश्वास आहे. आम्ही आता जरी त्यांना 20 जरी दिलं तर आम्ही खाऊ शकतो त्यांनी, असे आम्हाला विश्वास आहे. एवढा विश्वास आहे? विश्वास आहे बाई. का आपण एवढा विश्वास का आहे तुम्हाला? आम्हाला रात्री 12 वाजता जरी आम्ही त्यांच्या घरात गेलो तरी आम्हाला साथ देतात. मग आता साथ देत आहेत, पण अजून पण देतात. कशावरनं देतील? त्यांना का नाही, त्यांना साथ देत नाहीत ही लोक. बाकीची लोक आता निवडून देत नाही, ती साथ देत नाही त्यांना. त्यांना साथ दिली आम्हाला पाठिंबा त्यांचा भरपेट आहे, अजून पाठिंबा आहे. आणि आता मी 82ला मला का नाही बारकी पोर होती तेव्हापासून आम्ही इथं हलवूनच काढ छपरात राहून, आणि त्यांनी स्वतः बघितले आम्ही. मग आम्हाला एवढंच बोलायचं. निवडून आल्यावर पण काम आणि करणार एवढी गॅरंटी आहे आम्हाला. आहे गॅरंटी? म्हणतोय ना, गॅरंटी आहे. आम्ही त्यांनी 20 दिलं तरी खाऊ शकणार नाही, करणार एवढी गॅरंटी आहे आम्हाला. मावशी, प्रशासन बरा काय नगरसेवक पाहिजे? आम्हाला नगरसेवक आमचं पाहिजे. का बरं? आमचं नगरसेवक तसं आहेच, देवगुणाचं माणूस आहेत ते आमचं साहेब, आम्ही त्यासनी विसरणार नाही. कोराणे साहेबच आम्हाला पाहिजे. का असं काय काम केलं? आमचं काम सगळे आमची आड अडचण गोर गरीबासनी तिने बघितल्यात. आम्हाला घर पोच त्यांचं सगळं आमचा प्रकार तिने करतात. आमची काही विनंती नाही त्यांच्याबद्दल. आतापर्यंत केले आणि इथनं पुढं सुद्धा तिने करणार. आमचं त्यांच्या वागणूकच आहे ते साहेबांचं. येणार साहेब आमचं 100% येणार, आम्ही लिहून ठेवलंय. निवडून आल्यावर तुमच्या प्रभागात परत फिरकले नाही तर? नाही, आम्ही जायच्या आत दारात येतात आमच्या शब्दाला. आमच्या पोरांची भांडणं लागून द्यात, काय होऊन दे, नवरा बायकोंचं होऊन दे, सगळ्या कारणाला साहेब आहेत आमचं. अर्चना उत्तम कोराणे माणसाच्या मर्तुकीला सुद्धा तिने होत्यात. घर पोच आम्हाला गोरगरिबासनी तिने बघितलंय. त्यांचा आम्ही 2 घास खाल्लेला आहेत, आम्ही त्यासनी विसरणार नाही. कोण बी इथं येऊन दे. आता प्रभागात बऱ्याच ठिकाणी त्यांचंच नाव घेतलं जातंय. होय, आमचा माणूसच आहे तसा. काय काम केलं? आम्हाला काय देऊन द्यात, घेऊन द्यात, नाही देऊन द्यात, आमची अपेक्षा नाही त्यांच्याबद्दल. खरं आमचा माणूस 1 नंबर आहे. अशी काय वाटतंय इथं काय कोणाचं वार आहे?
आमच्या साहेबांचं वार आहे उत्तम आनंदराव कोराणे. हे आम्हाला कधी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हापासून आमच्या भागात आहेत. आणि ज्या वेळेला करोना आला तेव्हा आम्हाला लय परिस्थिती हे होती, तेव्हा त्यांनी घरपोच आम्हाला किट आणून पोचवले स्वतः तिने. आणि काय पण असून दे, दिवाळी असून दे, काय असून दे, साबणासकट हिऱ्यासकट देतात, परत जिलेबी वगैरे देतात. आणि काय अडलं नडलं आम्हाला बघतात साहेब. कशावर नाही इथनं पुढे पण बघणार ते येऊ द्यात नाही येऊ द्यात आणि येणारच साहेब. आमचं 100% येणार, आम्हाला खात्री आहे. मग असं कशावरून नसेल की नगरसेवकच्या इलेक्शन आहेत समोर हा. आणि त्या आहेत म्हणून तुम्हाला ते सांभाळतात? नाही ते नाही करतायत असं नाही कसं? आमचा विश्वास आहे त्यांच्यावर, पूर्ण विश्वास आहे आम्हाला. म्हणजे समजा ते निवडून आले आणि तुम्ही त्यांना फोन केला, बोलवलं आणि आलेच नाहीत तर? येणारच, आम्हाला गॅरंटी आहे की गॅरंटी. एक फोन मारल्याबरोबर येतात, स्वतः नंबर आमच्याकडे स्वतः येऊन जातात ते आमच्या घरी. असं काय काम केलंय की त्यांचं नाव घेतलं जातं? काम नव्हं, घरात आड अडचणीला आम्हाला उभारतात साहेब. असं साहेब आहेत, आमच्या घरच्या प्रमाणे साहेब आहेत. गोरगरिबासनी बघणारे आहेत साहेब. काय घरात असलं नसलं सगळं बघणार आहेत साहेब आमचं. त्यांना तसं बघितलं तर त्यांच्या घरात नगरसेवक पद हे आहे, हा. मग ती पदाचा स्वार्थ म्हणून करत नसतील नाही का नाही सगळं? नाही, आम्हाला गॅरंटी आहे की त्यांची, आमच्यावर ना त्यांची गॅरंटी आहे. एवढा आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. काय वाटतंय कोण येणार इथं निवडून भागात? अर्चना कोराणे. का असं का वाटतंय? असं म्हणजे आम्हाला लॉकडाऊनच्या ह्याच्यात मदत केली आहे तिने, दिवाळीच्या ह्याच्यात केलंय आणि अडचणीला येतात तिने. तर लॉकडाऊन मध्ये मावशी सगळ्यांनीच मदत केली आहे, मग नाही आम्हाला त्यांनी केली आहे, बाकी कुणी नाही करायला. यांचं वेगळे पण काय आहे असं? हा म्हणजे पहिल्यापासून आमच्या मालकांचं आणि त्यांचं हे आहे, एकत्र होते तिने लहानपणी शाळेला असल्यापासून, त्यांच्यामुळे ते आम्हाला सवय झाली आहे. मग आता तुमच्या मालकांचे ते मित्र आहेत म्हणून तुम्हाला मदत नाही नाही करतायत? नाही 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 मग बाकीच्यांना नाही करतील नाही कशावर? मित्र आहे म्हणून नाही, नगरसेवक आहे म्हणून त्यांनी हे करतात आणि आम्ही त्यासनी पाठिंबा देणार. आता मावशी प्रभाग एवढा मोठा झालाय, होय तुमच्या प्रभागात ते लक्ष देतील, बाकीच्या प्रभागात देतील देणार कशावरून? की देणार असं कशावरून सांगता तुम्ही? देणार कारण जिथं जिथं माझी पाहुणी आहे तिथं तिथं मी सांगितलंय. तुम्ही सांगितलं पण ते उभारणार काय तुमच्या फोनला? राहणार की राहणार. ताई हे प्रभाग क्रमांक 10 आहे तुमचा, काय वाटतं इथं काय होईल, कोणाचं वारं जास्त आहे? इथं बघता आपल्या मॅडम अर्चना उत्तम कोराणे काय भाजपाकडून उभ्या आहेत आणि त्यांचंच वारं जास्त आहे आता. का असं का? का म्हणजे त्यांनी या प्रभागात कामं पण तशी केलेली आहेत काय, आणि आपल्याच याच प्रभागात असं नाही तर राजाराम चौक एरिया, संभाजीनगर काय इथपर्यंत कामं भरपूर प्रमाणात झालेली आहेत. कशा प्रकारची कामं त्यांनी केली आहेत की त्याचं रस्त्याबद्दलची आता हा जर आमचाच एरिया बघता तुम्ही काय, हे सगळी झोपडपट्टी एरिया आहे, पण आता तुम्ही घरं बघू शकता इथं काय त्या कशा प्रमाणात पद्धतीत उभारले. हे आतमध्ये पण त्यांचं सहकार्य आहे, फक्त आता प्रॉपर्टी कार्डाचाच विषय आहे, नाहीतर बाकी सगळं सहकार्य त्यांनी केलेलं आहे आणि हा सुद्धा विषय संपणार काय, ते मिटवणार ह्याची आम्हाला गॅरंटी. प्रॉपर्टी कार्डचा विषय कोण मिटवेल वाटतं तुम्हाला? आमचे मॅडमच काय, आणि आत्ताच असं नाही गेली 15 वर्ष आपली ही सीट आलेलीच आहे काय, त्यामुळे आम्हाला म्हणजे विश्वास आहे आणि आमचं तरी पूर्णतः पाठिंबा त्यांनाच आहे. मग गेले 15 वर्ष तुम्हाला असं म्हणायचं की ते काम करतायत, मग पुढच्या इलेक्शन्स किंवा पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वार्थ म्हणून केलं नसेल का? नाही 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 कधीच नाही ते स्वार्थ. आता लॉकडाऊनचा तर विषय सोडाच काय, त्यावेळेस पण आम्हाला धान्य घरपोच होत होतं, पण आता सुद्धा दर दिवाळीला काय आपल्या पूर्ण ह्या भागाला काय त्यांचं म्हणजे पूर्ण ताका गोरगरीब लोक आहेत, त्यामुळे इथं दर दिवाळीला काय फराळाचा पदार्थ हे घरपोच मिळतात का तर राबून खाणारी लोक आहेत काय, त्यामुळे परत एक लग्नाची अडचण असू दे किंवा आर्थिक कुठल्या दवाखान्याच्या अडचणी असू देत, त्यामध्ये ते पूर्ण म्हणजे आम्ही जरी रात्रीतनं जाऊन त्यांना सांगितलं की आता आम्हाला ही अडचण उभी आहे तर ते आम्हाला पाठिंबा दोघं पण पती पत्नी दोघं पण देतात. आता इतके दिवस तुम्ही सांगायला लागला की ते सगळ्या अडचणींना उभे राहतात, हो पण निवडून जर आले तर त्यानंतर सुद्धा त्या अडचणींमध्ये हो, उभे आता राहतील. निवडून यायचाच असा विषय नाही आहे, पण माणूस म्हणून पण ते उभे राहतातच. असा काय विषय नाही आहे की ते निवडून आल्यानंतरच आम्हाला सहकार्य करणार, जरी का म्हणजे असं शक्य नाही आहे, पण जरी का नाही झालं तरी सुद्धा ते आम्हाला पाठिंबा देणार हा आमचा विश्वास. ताई इतक्या वर्षांनी निवडणुका लागलेल्या आहेत, काय वाटतं की प्रशासनानं चांगला कारभार सांभाळलेला काय आपल्या नगरसेवकाची गरज आहे? सर्वप्रथम तर नगरसेवकाची गरज आहेच का? मॅडम. कारण म्हणजे आर्थिक व्यवस्था किंवा कोणतीही मदत लागेल यासाठी आमच्या म्हणजे एरियासाठी किंवा कोणाचे काहीतरी प्रॉब्लेम असतील, कोणाचं काहीतरी महत्वाचं काम असेल किंवा इतर कोणत्याही अडचणी असतात ना,
म्हणून त्यासाठी आम्हाला नगरसेवक हवेच मग आहे. ह्या आणि अडचणी प्रशासनानं नाही तुमच्या म्हणजे प्रशासनाकडे गेला नाही तुम्ही या अडचणी घेऊन कधी? गेलोय की खरं आम्हाला आमच्या भागात म्हणजे नगरसेवक पाहिजे, कारण आमच्या ज्या अर्चना उत्तम कोराणे आहेत ना, त्या म्हणजे कसं महिला गट कसा असतोय म्हणजे प्रत्येक महिलांच्या पाठीशी त्या म्हणजे उभे राहतात. काही संकट असतील, काही कोणाची म्हणजे आर्थिक व्यवस्था किंवा कशाबद्दल हे असू दे माहिती आम्हाला प्रत्येक म्हणजे पूर्णरित्याने पार पाडून सगळ्या माहिती सांगतात, व्यवस्थित मार्गदर्शन करतात त्यांचं ते आम्हाला आता तसं बघितलं तर ताई त्यांच्या घरात नगरसेवक पद हे आहे. आहे. मग ते पद कंटिन्यू म्हणजे राहावं पुढे जाऊन पण, म्हणून ते स्वार्थापोटी काम करत नसतील कशावरून? नाही स्वार्थापोटी करणारच नाही, कारण आम्हाला त्यांच्यावर पूर्ण एवढा विश्वास आहे की ते स्वार्थापोटी कुठलंच काम करत नाही. कारण ते कुठलेही असू दे, प्रत्येकाचं त्यांनी मत घेतात, कोणाचं काय मत आहे काय नाही हे विचारूनच ते सगळं करतात. आज स्वार्थापोटी त्या कधीच काय करणार नाहीत. त्यांनी असं वेगळं असं काय केलंय की त्यांचं नाव घेतलं जात आहे सगळीकडे? त्या मी म्हणे आमच्या महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहतात, कोणतीही अडचण असू दे. मग पुढे जाऊन पण त्या उभे राहतील कशावरून? राहणार की, कारण आमचा विश्वास त्यांच्यावर होता आणि केलंय आमच्यासाठी भरपूर आधी. नगरसेविका पद मिळावं म्हणून करत नसतील कशावरून? नाही पुढे. नाही नगरसेविका पद असं करणारच नाही त्या, कारण जेव्हापासून आम्ही इथं आलोय, सोन म्हणून तरी आलोय, तेव्हापासून आम्ही त्यांना ओळखतोय की त्यांचा बोलणं चालणं प्रत्येकाशी वागणं हे खूप प्रामाणिकपणाने आहे त्यांचं वागणं. मग ते तसंच राहील वाटतं? हो वाटणार ना. दादा, भागात नगरसेवक कोण म्हणजे कोण निवडून येईल वाटतं? अर्चना उत्तम कोराणे. का असं का वाटतंय? तिने बरीच अशी काहीतरी भागातली कामं केलेली आहेत चांगली. त्यांनी अशी काय कामं केलेत की त्यांचं नाव घेतलं जातंय तुमच्या भागात? तिने बरेच आपले गोरगरिबांसाठी चांगले उत्तम कामं केलेली. काय नेमकी काय कामं केली? भागातली जे समस्या आहे ती तिने 100% सोडवलेली आहे. आपल्याला भागात काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतं? पाण्याचा प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा प्रश्न असू दे किंवा कुठलेही त्यांचे जे आपले नगरपालिकेमध्ये जे काम असेल ते स्वतःहून तिने केलेले. मग इथनं पुढे पण करतील कशावरून? 100%. का म्हणजे आधी त्यांच्याकडे नगरसेवक पद होत, त्यांच्या घरात नगरसेवक पद हे होतच, हम्म. पुढे जाऊन पण मिळावं म्हणूनच त्यांनी केलं असेल ना काम? नाही तसं काय नाही. साहेब हे कधी बी गोरगरिबांसाठी उभारलेला माणूस आहे. मग इथनं पुढे उभारणारच कशावरून? उभारणार म्हणजे आपल्याला त्यांच्याबद्दल विश्वास आहे. प्रशासन कारभार सांभाळत होतं, चांगला सांभाळलाय काय नगरसेवकाची गरज? ह्याच्यात काय कामं झाली नाही. नगरसेवकाची गरज आहे आहे, गरज आहे, नगरसेवाची गरज आहे. का असं वाटतं तुम्हाला? ते नगरसेवा आमच्या हक्कानं बोलू शकतो ना त्यांना. मग तुम्ही प्रशासनाकडे कधी काम घेऊन गेला नाही? नाही आता 40 वर्ष इथे रस्ता नव्हता, आता कोरांचा म्हणजे मग रस्ता झाला. मग त्यांचंच नाव घेतलं जातंय तुमच्या प्रभागात मग का ते बरं? तिने कामच केले ना. असं काय काम किंवा असं काय कर्तृत्व हो, आहे ड्रेनेज त्यांचं? केलं, रस्ता केला. बर, मग मग आता इथनं पुढे पण ते काम करतील करणार कशावरून? 100% करणार. आता इतके दिवस त्यांच्या घरात नगरसेवक पद आहे, म्हणजे गेले काही 15 वर्ष मला बरोबर वाटतं. बरोबर. मग त्या पदाच्या स्वार्थापोटी ते काम करत नसतील कशावरून? नाही ती करतातच ती काम. आणि समजा आता ते नंतर आता येत आहेत आणि नंतर आलेच, तुम्ही बोलवलं आणि आले नाही तर येणार 100% येणार, 100% येणार. का असं का वाटतं पण तुम्हाला? आम्हाला हे हक्काचा आहे माझा आमच्या तू. भागात वेगळी काय कामं केली आहेत त्यांनी? रस्ता 40 वर्ष नव्हता, ते रस्ता देखील केला, ड्रेनेजची कामं केली. मग तुम्हाला मग तेच नगरसेवक पाहिजे असं पाहिजे वाटतं? पाहिजे. काय वाटतंय की महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल? आता काही सांगता येत नाही. पक्ष बघून मतदान करणार काय माणूस बघून? माणूस म्हणून मतदान करणार. आणि मग तुमचा माणूस कोण आहे की तुम्ही त्यांना मतदान करणार? कोराणे साहेब. मामा, कोण नगरसेवक होणार वाटतं प्रभागात तुमच्या? कोराणे यांची बायको. का असं का वाटतंय? असं वाटतं म्हणजे आमचे पाहुणे जाणे सगळे व्यवस्थित सगळे करतात. तुमचे पाहुणे नाही, बाकीच्यांचे सगळं आहे. नको काय आणि पाहुणे? सगळं त्यांनी गटर पण करायचा, रस्ता पण केला, त्यांच्यामुळे रस्ता झाला. 40 वर्ष आमचा रस्ता नव्हता, तिने केला म्हणून रस्ता झाला. आणि उद्घाटन पण आम्हीच केलं, नाळे वाढवल्या, सगळं केलं. आता एवढा मोठा प्रभाग झालाय, एवढे मग सगळेजण नगरसेवक 4 मिळणार आहेत. 4 महिने आमच्या माणसाला आम्ही मतदान करणारच की, खुल्लं सांगतो मला, आम्ही करणार मग पुढे जाऊन तुमची कामं करतील ते असं वाटतं तुम्हाला? करणार की. आता आम्ही आमची तिने काम केले, त्यांची आम्ही कामं करा ना, केलेच काय पाहिजे. कामं केलीत त्यांनी? का रस्ता केलेत? आणि बाकी काय केलंय? बाकी सगळ्याला हाक मारायचं येते. आणि हो नंतर बाय. हाक मारला आणि आले नाही तर? नाही येतातच, 100% येतात. आणि काय सांगू, आलेच नाहीत तर? नाही येतात, येत नाहीत, येतात.
लबाड का बोलायचं? आम्हाला काय वाटतंय इतक्या वर्षांनी इलेक्शन लागल्यात, प्रशासन चांगलं होतं काय नगरसेवक पाहिजेच? नाही, आता नगरसेवक पाहिजे. का पाहिजे नगरसेवक? नगरसेवकाला हक्कानं आपल्याला बोलता येते, काय पण म्हणजे सांगता येते, ही गोष्ट करा ती गोष्ट करा. मग प्रशासनाने तक्रार करून गेली की तरी सुद्धा काय ते तुम्ही हे करा, ऑनलाईन करा, मग आम्ही बघतो तक्रार इकडे असं म्हणतात. मग असा हक्काचा नगरसेवक तुमच्या प्रभागात, या प्रभाग 10 मध्ये कोण आहे तुम्हाला वाटतं? अर्चना कोराणे. का असं त्यांचंच नाव घेतलं जातंय बऱ्याच ठिकाणी, का बरं? नाही, हा त्या हक्काचा माणूस आहे आणि कधीही बोलला तर रात्रीच उठून येणार आहे. तुम्हाला असा अनुभव आहे? काय अनुभव आहे. तुम्ही बोलवलं आता आहे? आता रस्ता केला नव्हता, आम्ही सारखं त्यांना भेटत होतो. ते म्हटले मंजूर झालाय, रस्ता होईल, निवडणुकीच्या अगोदर रस्ता करून देतो. मग निवडणूक आहे म्हणून रस्ता केला नसेल कशावरून? नाही ते करणार, ते त्यासुद्धा प्रयत्नात होते ते. पुढे जाऊन पण ते येणार या तुम्हाला? पुढे जाऊन पण ते काम करणार फोनच 100%. उचलला नाही तुमचा तर? काय तुमचा फोनच हो ना, उचलला आम्ही सगळे स्वतः घरी जातो ना, नाही. घरी भेटणार तुम्हाला ते? भेटणार की. तसं नाही वय काही म्हणत नाही. एक सांगतो, उत्तम कोराणे साहेब हे पहिले नगरसेवक होते, पर त्यांच्या पत्नी पण पहिल्या होत्या. त्यांनी पहिल्यापासून काम हे त्यांचं ध्येय आहे, त्यामुळे त्यांना आम्ही केव्हाही जावा, रात्री दिवसा केव्हाही आम्हाला भेटतात आणि त्यांना प्रश्न सांगितले की ती लगेच चला आत्ता आपण जाऊ, त्याचे काय अडचणी आहेत ते आपण सोडूया, हे ते असे प्रयत्न करत कायम आमच्यासाठी. आता मी या तुमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये बऱ्याच जणांना विचारलं, मला बऱ्यापैकी 80-90% लोकांनी हेच नाव घेतलंय. त्यांचं असं वेगळं काय काम आहे तुमच्या प्रभागात की त्यांचं नाव घेतलं जातं? त्यांच्याकडे जे हे आहे मॅन पॉवर किंवा त्यांची स्वतःची जे ओळखी चांगल्या ठिकाणी आहेत, ते लगेच त्या लोकांना इथं बोलवून घेतात आणि ते म्हणतात का बुवा काय प्रॉब्लेम आहे, तिथे काय अडचण आहे ते आम्हाला सांगा, आम्ही आमच्याकडनं काय प्रयत्न होत असले तर आम्ही करतो. असं कधी झालंय की तुम्ही त्यांच्याकडे काय काम घेऊन गेलाय आणि त्यांनी केलंय किंवा करतात असं? करतात म्हणजे पहिलं आत्तापासून त्यांनी सगळेच काम केले. हे इलेक्शन लागायच्या अगोदर काय हा रस्त्यासाठी हे गेलं होतं तर ते म्हणजे ठीक आहे म्हणजे ड्रेनेजचं पण त्यांना आम्ही सांगितलं होतं, ते पण त्यांनी करायचं ठरलं होतं. केलं त्यांनी काम? आता रस्ता जे केला आहे काय ते म्हणले तर भाऊ आता रस्ता झाला, त्याच्यानंतर जर हे झालं तर आपण ड्रेनेजचं पण सगळं नवीन काम परत करू. नंतर करून देतील असं काय हो, वाटतं तुम्हाला? 100% केलंच नाही तर? केलं नाही, करणारच, कारण आमचा हक्काचा माणूस आहे तो. नाही, नगरसेवकांची गरज आहेच मॅडम. सध्या तरी कोराणे साहेब आपल्या इथं सध्या तरी प्रत्येकासनी मदत भरपूर करतात, त्यामुळं त्यांचा काही विषय नाही. का असं म्हणजे त्यांनी असं काय काम केलंय की त्यांचं नाव घेतलं जातं? मूलभूत तुमच्या गरजा प्रभागात? म्हणजे त्या करतातच. कोराणे साहेब असो किंवा मॅडम असू दे त्यांच्या वहिनी, त्यामुळे त्यांचा काही विषयच नाही. सध्या तरी आता ह्या भागात तरी विकास चांगला झालाय, रोड झाल्यात, त्यांनी ड्रेनेज लाईन टाकले, काही कामं चांगले करतात. त्यांच्या घरात तसं म्हणलं तर नगरसेवक हे पद होतच. होतं त्या कोराणे स्वार्थापोटी ते काम करत असतील असं? तसं असं काही नाही, कशावरून जनसेवा ते करतात, तसं काही विषय नाही. आहे? जनसेवा करतात पण इथनं पुढे पण करत करणार. राहतील असं कसं? म्हणजे नाही, करत राहणार. त्यांचं ते पिढ्यां म्हणजे कोराणे साहेब पहिल्यापासूनच हे करतात, जनसेवा करतात. समजा इलेक्शन नंतर तुम्ही फोन केला आणि ते आलेच नाहीत किंवा तुम्ही नाही, तसं कधी होणार नाही. एवढीच म्हणजे मला प्रश्न पडलाय, मी बऱ्याच भागांमध्ये फिरली आहे, पण ह्या भागात मला सगळेजण म्हणतात की नाही आम्हाला खात्रीच आहे. म्हणजे एवढी खात्री काय आहे लोकांना? कोराणे साहेबांचं कसं प्रत्येकाशी संपर्क चांगला आहे, त्यामुळे त्यांचा काही विषय येणार नाही. काय वाटतं या प्रभागात कोण त्यांचे वचन पूर्ती करू शकेल? कोराणे साहेबच, कारण आतापर्यंत त्यांनीच बरेचसे कामं भागातली केलेले आहेत. काय अशी कामं त्यांनी वेगळी केली आहेत की काही पण अडचणी काही पण येऊ दे, कशामध्ये कायम त्यांचा हे असते, म्हणजे हिरिरीने सहभाग असतो. रस्ते म्हणा, पाण्याचे म्हणा, कारण कचरा साफसफाई वगैरे सगळ्या बाबतीत त्यांचा म्हणजे त्यांचं एकदम त्यांनी अगदी कुठलं विकास काम केलंय की तुम्ही त्यांचं नाव घ्याल किंवा सांगाल की हे त्यांनी केलंय विकास काम आमच्या प्रभागासाठी? हेच की म्हणजे हे रेग्युलर रस्ते म्हणा, गटार साफसफाई, हे ते कायम लक्ष असते म्हणजे त्यांचं. काय आता तुम्ही म्हणलात की कोराणे साहेबांनी तुमच्या इथं कामं केलेली आहेत, इथून पुढे पण करतच राहतील कशावरून? करत राहतील म्हणजे आमचा विश्वास आहे त्यांचा, पहिल्यापासून आम्ही बघितलं. का विश्वास आहे? म्हणजे तेवढा विश्वास काय आहे लोकांचा त्यांच्यावर? म्हणजे तेच की त्यांचं हे आहे ना, काम वगैरे म्हणजे दिसण्यात आलं, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे
एवढं आता भागात कोणाला जरी विचारला तरी ते सांगतील म्हणजे मी ऍक्च्युली तेच भागात मला तेच ऐकायला मिळते, म्हणलं काय आहे असं त्यांचं की सगळेजण त्यांचंच नाव हा घेतात कायम म्हणजे मदतीला म्हणा ह्याला म्हणा काही पण अडचण होऊ दे. आणि भागात नंतर सगळेच- समजा आता येतात ठीक आहे, निवडणुका समोर ठेवून येत असतील आणि नंतर आलेच नाहीत तर तसं होऊ शकलं नाही. गॅरंटी आहे तुम्हाला? गॅरंटी आहे, हो फुल आहे. कारण आमचा विश्वास आहे त्यांच्यावर पहिलेपासून. आता आम्ही बरीच वर्ष इथे आहे म्हणजे त्यांचा कायम आणि प्रत्येक कुठली पण अडचण असते ते हिरिरीने सहभाग घेतात. ताई काय वाटतं, इतक्या वर्षांनी इलेक्शन्स लागल्यात, मग प्रशासनाचा कारभार चांगला होता काय नगरसेवकाची गरज आहे? नगरसेवकाची गरज आहे, पण चांगल्या सुजाण नगरसेवकाची गरज आहे. मग काय वाटतं तुमच्या प्रभागात कोण असेल असं सुजाण नगरसेवक? सध्या महायुतीचेच यावेत अशी इच्छा आहे, का का म्हणजे का असं वाटतंय? कारण वरती पण केंद्रात सुद्धा त्यांची सत्ता आहे आणि तिथून आपल्याला चांगला लवकरात लवकर निधी येऊ शकतो. ह्यासाठी मला असं वाटतं की महायुतीची सत्ता यावी. महायुतीचे लोक तुमची कामं करतील असा विश्वास आहे तुम्हाला? आहे का? नक्की. परत एकदा माझा प्रश्न का? कारण तेच ना मी सांगितलं की वरती केंद्रात पुन्हा राज्यात सगळीकडे भाजपची सत्ता आहे किंवा महायुतीची सत्ता आहे, त्यामुळे इथे पण तीच लोक आले तर त्यांना लवकरात लवकर निधी मिळून इथली कामे प्रलंबित जी आहेत ती सगळी सुरळीत लागतील ह्यासाठी. आत्ताच आपण प्रभाग क्रमांक 10 मधील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात, तर आपण 15 तारखेला लोक कोणाच्या पदरात मतं घालतात आणि 16 तारखेला कोणता झेंडा महानगरपालिकेवर फडकेल हे बघूयातच. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले, KK न्यूज कोल्हापूर.